ठोबार खुमाई हो ठोबार खुमाई ठोबार खुमाई रघुमाई जय रघुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई हरि ठोबार खुमाई हरि हरि जय 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 विठोबार कुमाये बरं झालं ना भजन भजन बरं होईन का होईन का भजन चांगलं होईन का होईन का वा इथे सगळ्यांना ऐराणी येते फक्त मी सोडून खरंच फार गोड भाषा आहे त्यामुळे मी सातत्यानं प्रयत्न करते सुधारण्याचा खरी अर्थानं पण बरं झालं ना खरी अर्थानं गणपती बाप्पा ही बुद्धीची दैवत आहे काय मागू आपण त्याच्याकडे हे देवा गणपती बाप्पाला एकच मागणं आहे एकदा भगवंताकरिता मागायचंय म्हणजे खरी अर्थानं त्याला काय मागायचं याचं ज्ञान तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नादा करता तुझं दुःख हरता बसलेली मंडळी टाळी वाजा सर्वांनी वरात करून तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नादा बाबा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला बाबा मोरया रे चरणी देवी
तुझ्याशी मी गाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाव काढू नका तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळखा साऱ्या जनाचे दिन येतील कारे सुखाचे गोड मानून सेवा जाणून द्यावा आशीर्वाद आता गोड मानून सेवा जाणून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती चरणी ठेवी तो माथा खऱ्या अर्थानं जे काही समाजामध्ये आपण वाईट कृत्यकर्म पाहतो ते थांबावं निश्चितच प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची सेवा भाव अंतःकरणात निर्माण व्हावा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सेवा करत चला अधिकचं काही नाही छोट्या छोट्या गोष्टीतून सेवा करत चला दैनंदिन कर्म सुधारत चला खऱ्या अर्थानं निश्चितच फार गोड अशा पद्धतीनं सुभाष दादांचं कुटुंब संपूर्ण या ठिकाणी ही सेवा करत आहे आणि आज मी पाहिलं त्यांची मुलं असतील त्यांचे पुतणी असतील किती धडाडीनं किती खऱ्या अर्थानं अंतःकरणाने इथपर्यंत ही सर्व सेवेची कार्य करतायत मला वाटतं खऱ्या अर्थानं हेच गणपती बाप्पानं जो काही आता हा नवीन संकल्प तुम्ही या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे हाच खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला तुमच्या हातून करून घ्यायचा होता ही गणपती बाप्पाची इच्छा होती की तुम्ही अशा प्रकारे त्यांची सेवा करावी आणि म्हणून गणपती बाप्पानं ही बुद्धी तुम्हाला दिलीत खऱ्या अर्थानं आणि तुम्ही सुद्धा त्या मार्गाचा अवलंब केला निश्चितच ही सुद्धा फार मोठी सेवा आहे आई वडिलांची सेवा हे कुटुंब चांगल्या परीनं करत आहे आणि मी हेच सांगेन पुन्हा पुन्हा आज दैनंदिन कर्म जर चांगलं नसेल तुम्ही किती जरी भगवंताची सेवा केली पंढरपूरची वारी केली चारीधाम केले जर तुमच्या अंतःकरणात कपट असेल निर्मळ मन नसेल तर उपयोग नाही तुमच्या धनाचा संपत्तीचा परमार्थाचा त्यामुळे अंतरंग बदला बाह्य रंग कधीही बदलता येतं माणसानं मनानं निर्मळ राहावं आई वडिलांच्या सेवेतून गोमातेच्या सेवेतून कारण मी स्वतः गोसेवक आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय आणि माझी विनंती असते प्रत्येकाला आज जर आपल्याला गो सेवा कळाली नाही आज जर आपल्याला आई वडिलांची सेवा कळाली नाही आज जर आपल्याला देशाची सेवा कळाली नाही आज आपल्याला जर निसर्गाची या झाडा झुडपांची सेवा कळाली नाही तर कोणता परमार्थ आपण पुढे नेणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं झाडांना टिकवण्या वाचवण्यापासून कारण 400 एकरचं जे जंगलतोड चालू झाली आकांताना आक्रोश करत होती ते मुके जीव अनेक पशुप्राणी खऱ्या अर्थानं जीवाच्या आकांताना आक्रोश करून आपल्यापर्यंत हाक पोचवतायत निश्चितच आपल्याला त्यांचे हाक का ऐकू येत नसेल कदाचित आज जर आपल्या मनातले विषय निघून गेले तर आपल्याला त्यांचे हाक आपल्या कानावरती कळेल इथे बसलेल्या प्रत्येक माता भगिनीला माझी विनंती आहे आज संस्कार देण्याचं काम आपण करत असतो महिला मंडळ संस्कार देण्याचं काम कोण करतंय संस्कार देण्याचं काम आपण करत असतो कारण आई ही पहिला संस्कार देणारी खऱ्या अर्थानं दात्री आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला 4 रुपये कमी कमवले पोराच्या नावाला तरी चालतील नाही मोठा बंगला नाही मोठी गाडी घेऊन देता आली पोरापोरींना चालेल पण संस्कारांची शिदोरी कुठे आपल्या लेकरांना कमी पडू देऊ नका आज प्रत्येक माझ्या बसलेल्या भगिनीला विनंती आहे अधिकचं नाही तुला जास्त पद पैसा कमवता आला चालेल नाही जास्त त्या ठिकाणी चांगलं घर चांगली गाडी घेऊन देता आली चालेल पण आई बापाची मान खाली जाईल असं कर्म कधीच करू नकोस तुम्ही आम्ही सामान्यांच्या लेकी नाही आहोत आतापर्यंत पप्पाच्या परी म्हणून जगला असाल पण इथून पुढच्या काळात छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून जगता आलं पाहिजे प्रत्येकीला हाडाची काडी रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाचं अस्तित्व जाणता आलं पाहिजे आपल्याला आज आपल्या जीवनातला कोणी आदर्श कोणत्या पिक्चर मधला हिरो नसला पाहिजे आपल्या जीवनाचा आदर्श कोणत्या पिक्चर मधली हिरोईन नसली पाहिजे
तर आपल्यासाठी आयुष्यभर हाडाची काढी रक्ताचं पाणी करणारे आपले आईबाप आपला आदर्श होतील, त्या क्षणाला खरी अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक आहे. कारण आतापर्यंत अनेक वेळा दशक्रियेला वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर अशा घटना पाहायला मिळाल्या. बाबा ज्यावेळी ती मुलं मुली रडतात ना, मी सहज विचारते का रडतात, का रडतात? ताई आई गेली आमची, आई गेली आमची, वडील गेलेत आमचे, का रडता म्हणून काय विचारता? अहो ते तर जाणारच कधी ना कधीतरी, जन्म जया मृत्यू तया. खरं सांगा का रडता? पुरांच्या तोंडून उत्तर आलं, ताई आई वडील गेली याचं दुःख आहेच, पण त्याच्याही पेक्षा ते होते तोपर्यंत त्यांच्याशी कधीच नीट बोलू शकलो नाही याचं दुःख जास्त आहे. गेल्यानंतर अंतःकरणामध्ये तुळतुळ करते की होते तोपर्यंत नीट बोललो नाही, कधी त्यांचा फोन नाही उचलला. दिवसातून 10 वेळा आई मला फोन करायची, दिवसातून 10 वेळा बाप फोन करायचा, जेवलास का, बरा आहेस का, जेवलास का, बरा आहेस का. पण कंटाळा यायचा त्यांच्याशी बोलण्याचा. म्हटलं आता कशी परिस्थिती आहे, आता तर बरं असेल ना, आई बाप नाही म्हटल्यानंतर आता कोण फोन करेल, त्रास नाही दिला. म्हटले ताई आता 1000 नंबर फोन मध्ये सेव्ह आहेत, पण एकही फोन मी जेवलोय का किंवा मी बरा आहे का हे विचारण्यासाठी येत नाही. तेव्हा कळतं किती मोठं मातृत्व, किती मोठं खऱ्या अर्थानं पितृछत्र जीवनातलं गेलेले. मी एकच सांगेन जाता जाता, जेवढी हाडाची काडी आई बापानं केलेली आहे त्यांच्या कष्टाचं चीज होईल असं जगा.